नमस्कार सर्वांचं परत एकदा सवेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत। आपण समाजात राहतो, समाजाचं काही देणं लागतो या संकल्पनेतून आनंद विहार वृद्धाश्रम अस्थिव्यंग शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला सामाजिक कार्यकर्त्या अलका कापुरे यांचा वाढदिवस। शिंदखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या अलका कापुरे यांचा जन्मदिवस नवजीवन विद्या प्रसारण मंडळ संचलित आनंद विहार वृद्धाश्रम व अस्थिव्यंग शाळेतील विद्यार्थ्यांसोबत भोजनदान करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। अलका कापुरे या शिंदखेडा येथील रहिवासी असून त्यांचे सामाजिक काम पूर्ण धुळे जिल्ह्यात आहे। त्यांना वृद्ध व्यक्तीविषयी खूप आस्था व प्रेम आहे। त्यांच्यासोबत राहणे व वेळ घालवणे त्यांना खूप आवडते। काही दिवसापूर्वी एक म्हातारी आजी त्यांना विचारत त्यांच्या घरी गेली होती व कापुरे मॅडम यांना विनंती केली की मला माझे घरचे लोक वागवत नाही तर मला कुठे राहण्याची व्यवस्था होईल का। तेव्हा त्यांना या वृद्धाश्रमाचा पत्ता उपलब्ध करून दिला व ती आजी आज सुखात आपले दिवस काढत आहे। सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभा परदेशी, सुनील राऊत, लता राऊत, पत्रकार निलेश परदेशी, भूषण ब्राह्मणे, सोनल रुनवाल, वैशाली भावसार, संगीता पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमाप्रसंगी सर्व मान्यवरांनी सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करीत दीप प्रज्वलन केले व सोबत सर्व वृद्ध आजी बाबा हसते व विद्यार्थ्यांच्या सोबत केक कापून आनंद साजरा केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र नेरकर सर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती सोनवणे, मंगला भामरे, नंदकिशोर निकम यांनी प्रयत्न केले। सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी सांगितले की आपण समाजात राहतो, समाजाचं काही देणं लागतो या दृष्टीने समाजातील दिव्यांग व्यक्ती व अनाथ आश्रमामधील आजीबाबा यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आणि त्यांच्या पुढे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। मोठे शहर बॅनर लावण्याची इतरांनी देखील या कार्यक्रमाचा बोध घ्यावा व असे सामाजिक उपक्रम साजरे करण्यात यावे अशी भावना यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली। आज आमच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अलका कापुरे ताई अनेक वर्ष व सामाजिक क्षेत्रात ज्या काम करत आहे, आज त्यांनी त्यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केलेला आहे जो सर्वांनी त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे। आज आम्ही दिव्यांग निवासी शाळा व वृद्धाश्रम नगाव येथे या लहान बालकांसोबत आणि आजी बाबांसोबत हा वाढदिवस साजरा करत आहे। तर शहरातील अनेक मान्यवरांना विनंती आहे की इकडे तिकडे बॅनरबाजी न करता आपण ह्या लेकरांना त्यांच्या आनंदात आपण आपला आनंद साजरा करायला पाहिजे। आणि हे जे आजी बाबा आहे ज्यांना बघून आज आमचं पण मन कुठेतरी हेलावून म्हणजे असं त्रासदायक झालेलं आहे की हे दिवस आज आम्ही तरुण आहे ठीक आहे, उद्या आम्ही सर्व सिनियर सिटीजन होणार आहोत आणि ह्या पद्धतीने जर कधी आपले आजी बाबा ठीक आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ वृद्धाश्रमात भेटत असतो, या बालकांना भेटत असतो तर हे सर्व ठीक आहे, पण परंतु आज आपला देश कुठे चाललेला, आपला सर्व समाज कुठे चाललेला आहे तर समाजवासियांना देशवासियांना विनंती करू इच्छितो की प्रत्येक नागरिकाने असे आदर्श बर्थडे मनवायला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो प्रभूचरणी। आणि या लेकरांना दीर्घायुष्य लाभो आणि त्याचबरोबर आमच्या ताई साहेबांना अलका कापुरेंना खूप आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने सुखी निरोगी आरोग्यवान देवबाप्पा ठेवो आणि असेच सत्कार्य त्यांच्या हाताने घडत राहू हीच प्रभूचरणी प्रार्थना। धन्यवाद।